मागच्या 4-5 दिवसामध्ये काही भारतीय जनता पार्टीतनं प्रवेश इतर पक्षामध्ये झालेले आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खाली शिल्लक आहेत का नाही, कार्यकर्ते असतील तर काय परिस्थिती राहील। त्यामुळं मी आज प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण तालुका इथल्या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकारिण्या होत्या त्या आज बरखास्त करत आहे। ही आपल्या सगळ्यांसमोर महत्वाची घोषणा मी आज करतो आहे। कारण या इंदापूर तालुका ग्रामीण मधला आणि शहरातल्या दोन्ही कार्यकारिण्या बरखास्त केल्यानंतर इथला सर्व मंडलाध्यक्षापासून सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी इंदापूर विधानसभेतले सर्वच्या सर्व मी आज बरखास्त करत आहे आणि त्वरित येणाऱ्या 8 दिवसामध्ये नव्याने रचना भारतीय जनता पार्टीची केली जाईल। भारतीय जनता पार्टी हा या विधानसभेमध्ये पर्याय देणारा पक्ष म्हणून आगामी कालखंडामध्ये कसा निर्माण होईल हीच आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे। माहितीचं सरकार आणायचं, एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे माहितीचं सरकार आणत असताना आमच्या दृष्टीने एक विधानसभेचा आमदार महत्वाचा आहे। त्यामुळं आम्हाला माहितीचा एक माणूस निवडून आला पाहिजे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आगामी कालखंडामध्ये असणार आहे। कारण असं कोणी समजता कामा नये की भारतीय जनता पार्टी संपली, भारतीय जनता पार्टीत आता उमेदवारी मागणार नाही। आमचा तो आग्रह राहील, शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप जोपर्यंत चालेल तोपर्यंत भारतीय जनता पार्टी तशा प्रकारची मागणी करत राहणार आहे। त्यामुळं कुणाच्या मनामध्ये अशी शंका येता कामा नये। शेवटी अलायन्समध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, कोणत्याही पक्षाला जरी उमेदवारी मिळाली तरी शेवटी महायुती म्हणून आमचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल। परंतु कुठल्याही पक्षाने भारतीय जनता पार्टीला गृहीत धरून चालता कामा नये, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल। त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की कार्यकर्त्यांची ससेहोलपट भविष्य काळामध्ये झाली नाही पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका राहील। कारण भारतीय जनता पार्टी ध्येयासाठी काम करते, भारतीय जनता पार्टी देशप्रेमासाठी काम करते, देशहितासाठी काम करते। परंतु हे होत असताना मग कुणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, ह्याची सुद्धा काळजी आम्ही भविष्य काळात आम्ही आणि आमचे कार्यकर्ते घेतील। खरं तर आज अतिशय चांगलं आनंदाचं वातावरण आहे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।